नमस्कार. आज आपण करणार आहेत मुलांच्या शाळेसाठी मेथीची आणि मुगा डाळीपासून भाजी करणार आहेत. आणि या पद्धतीने भाजी जर केली तर सगळ्यांना आवडून अशी भाजी तयार होती आणि झटकीपट 10 मिनिटामध्ये तयार होते. घाई गडबडीच्या पटकन अशी भाजी तयार होती. एक चमच्याभर तेल गरम केलं आहे, त्यात थोडेसे जिरे टाकायचे आणि जिरे चांगले फुलले की 5 ते 6 लसणाच्या काय घेतल्या बारीक चिरून ते टाकून घ्यायच्या. 2 हिरव्या मिरच्या टाकायचा आणि लसूण आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. बारीक गॅसच ठेवायचा, कारण इशीलची कढई म्हणलं की पटकन असं जळत आहे. त्यामुळे थोडंसं माझी जिरं जळलं आहे. त्यामध्ये 3 चमचे मुगा डाळ घेतलेली 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायची आणि पूर्ण पाणी डाळीतलं काढायचं आणि मगच टाकून घ्यायचं. त्यामध्ये डाळीतलं पाणी काढून टाकलं की तेलामध्ये 1 ते 2 मिनटासाठी चांगलं परतून घेणार आहे. इथं या डाळ संगीची परतून झालं की ह्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेणार आहे. 1 गड्डी मेथी घेतलेली होती, याला स्वच्छ नीट करून घ्यायची आणि थोडेसे कवळे कवळे काड्या पण घेतलेले आहेत मी. 2 ते 3 पानं स्वच्छ धुवून घेणार आहेत, कारण त्यामध्ये भरपूर अशी माती राहते आता पावसाळ्यामुळं. हे चांगलं धुवून घेतलं की ह्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेतली. हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचं, बारीक गॅसवरती सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं मुगा डाळ आणि मेथी चांगली 1 ते 2 मिनटासाठी चांगलं मिक्स करून झालं की त्यावर झाकण ठेवायचं. गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती 6 ते 7 मिनटासाठी चांगली भाजी शिजून घेणार आहे. इथं मेथीची भाजी पटकन वापरली जाते कोणत्याही पालेभाजी असलं तरी. आणि बघा 4 ते 5 मिनटानंतर चांगली मेथीची भाजी कमी झालेली बघ. पहिली किती दिवस होती पण आता भरपूर अशी कमी झाली. आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आतापर्यंत आपण मीठ टाकलेलं नाही आहे. आणि पालेभाज्या कसं करताना दिसायला भरपूर दिसतात पण ते शिजल्या की कमी होते. तर तेव्हा मीठ शेवटला टाकायचं, म्हणजे मिठाचा अंदाज येते. नाहीतर पहिलं जर मीठ टाकलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते. मीठ टाकून घेतलं की चांगलं मिक्स करायचं आणि 2 मिनटाची वाफ काढून घेणार आहे. तर जास्त वेळ काही शिजवायची नाही. आपली मेथीची भाजी तयार झाली. 6 ते 7 मिनटामध्ये चांगली अशी मेथीची भाजी तयार होती. बघा मेथीची भाजी चांगली शिजलेली आता. आणि मी मुगाळ डाळ ह्याच्यामध्ये जास्त टाकलेली, कारण माझ्या मुलांना अशी भरपूर अशी मुगाळ डाळ मेथीची भाजीमध्ये आवडते. माझं मुगाळ डाळ जर नसेल आवडत तसं जाडसं शेंगदाण्याचं कूट टाकून जरी मी ह्या पद्धतीने जर मेथीची भाजी केली तर चवीला भन्नाट अशी होती. झटकीपट असं 10 मिनटामध्ये मेथीची भाजी तयार झाली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.